फॅक्टर कम्प्लिटली प्रॉब्लेम 1 9x स्क्वेअर प्लस 24xy प्लस 16y स्क्वेअर. हा काय आहे? ट्रायनॅमियल. आणि या ट्रायनॅमियलचे कंप्लीट फॅक्टर आपल्याला तयार करायचे आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशनची आयडेंटिटी माहिती पाहिजे. कोणती? a प्लस बीच्या होल स्क्वेअरची. तर a प्लस बीच्या होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. तर ए म्हणजे फर्स्ट टर्म, बी म्हणजे सेकंड टर्म. फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्मचा होल स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. आता राईट हँड साईडला ट्रायनॅमियल आहे, तर ए प्लस बीच्या होल स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे. आणि लेफ्ट हँड साईडला ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर हा आहे ट्रायनॅमियल. आणि याचे फॅक्टर्स लेफ्ट हँड साईडला ए प्लस बीचा होल स्क्वेअर. तर आपल्याला हा जो ट्रायनॅमियल दिला आहे याला आपल्याला या फॉर्मॅटमध्ये, या पॅटर्नमध्ये लिहावं लागेल. कोणता? ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. आता सगळ्यात पहिले आपल्याला फर्स्ट टर्मला आणि थर्ड टर्मला परफेक्ट स्क्वेअर बनवावं लागेल. तर आता 9 कितीचा स्क्वेअर आहे? 3चा, म्हणजे 3xचा स्क्वेअर होईल. काय होईल? 3xचा होल स्क्वेअर प्लस इथे ट्वाईस ए बी म्हणजे फर्स्ट टर्म 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म. तर पहिले आपण इथे थर्ड टर्म बनवून घेऊ. थर्ड टर्म कशाचा होल स्क्वेअर आहे? 16 4चा स्क्वेअर म्हणजे 4yचा होल स्क्वेअर. 4yचा होल स्क्वेअर. आता ही आपल्यासाठी फर्स्ट टर्म झाली, ही सेकंड टर्म झाली. आणि इथे आपल्याला काय पाहिजे? ट्वाईस ए बी. 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म म्हणजे 3x इंटू 4y. तर 4y. तर ही काय आहे? मिडल टर्म. ती किती दिली आहे? 24xy. तर 3 इंटू 2 6, 6 4 जा 24xy. तर या ट्रायनॅमियलला आपण या पॅटर्नमध्ये लिहून घेतलं. आता याचे फॅक्टर्स कसे पडतात? ए प्लस बीचा होल स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्मचा होल स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्म ही आहे 3x आणि सेकंड टर्म 4y. म्हणजे याचे कंप्लीट फॅक्टर कसे होईल? 3x प्लस 4y चा होल स्क्वेअर. प्रॉब्लेम 2 4s स्क्वेअर प्लस 20st प्लस 25t स्क्वेअर. आपल्याला ट्रायनॅमियल दिलेला आहे आणि आपल्याला याचे कंप्लीट फॅक्टर्स पाडायचे आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशनच्या आयडेंटिटीचा कोणता फॉर्म्युला माहिती पाहिजे? ए प्लस बीचा होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. आता राईट हँड साईडला काय दिसत आहे आपल्याला? ट्रायनॅमियल दिसत आहे. हां, तर ए प्लस बीच्या होल स्क्वेअरचं हे एक्सपान्शन आहे आणि या एक्सपान्शनचे ए प्लस बीचा होल स्क्वेअर हे काय आहे? फॅक्टर्स आहे. तर हा जो राईट हँड साईडला ट्रायनॅमियल आहे याचे ए प्लस बीचा होल स्क्वेअर काय आहे? फॅक्टर. तर हा जो ट्रायनॅमियलचा पॅटर्न आहे ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर, तर या पॅटर्नमध्ये आपल्याला याला लिहावं लागेल. तर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. तर इथे आपल्याला फर्स्ट टर्मचा परफेक्ट स्क्वेअर करावा लागेल. तर 4 हा 2चा स्क्वेअर आहे, तर याला आपण 2sचा होल स्क्वेअर म्हणू शकतो. 2sचा होल स्क्वेअर प्लस इथे ट्वाईस ए बी तयार करायचा आहे. तर ही फर्स्ट टर्म झाली आणि थर्ड टर्मचा होल स्क्वेअर करून घेऊ.
तर थर्ड टर्म इथे 25 आहे. 25 कितीचा स्क्वेअर आहे? 5चा, म्हणजे 5t चा होल स्क्वेअर होईल. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर आणि सेकंड टर्मचा स्क्वेअर, आणि मिडला आपल्याला काय पाहिजे आहे? ट्वाईस ए बी, म्हणजे 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म. 2 इंटू फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म कोणती आहे आपली? 2s, आणि सेकंड टर्म आहे 5t, आणि ही मिडल टर्म एवढी आहे का चेक करा. 2 इंटू 2 4, 4 5 जार 20st. तर आपण या ट्रायनॅमियलला या पॅटर्नप्रमाणे लिहिलं. तर याचे फॅक्टर्स कसे पडतात? फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्मचा होल स्क्वेअर, म्हणजे याचेकडे कसे पडेल? फर्स्ट टर्म कोणती आहे? 2s प्लस सेकंड टर्म आहे 5t याचा होल स्क्वेअर. हे झाले कंप्लीट फॅक्टर. प्रॉब्लेम 3. 49x² प्लस 28xy प्लस 4y². आपल्याला ट्रायनॅमियल दिलेला आहे आणि याचे आपल्याला कंप्लीट फॅक्टर्स पाडायचे आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? अल्जेब्रिक एक्सप्रेशनची आयडेंटिटी वापरावं लागेल. कोणती? a प्लस बीचा होल स्क्वेअर. तर a प्लस बीच्या होल स्क्वेअरची आयडेंटिटी काय? a प्लस बीच्या होल स्क्वेअर इज इक्वल टू a² प्लस ट्वाईस ab प्लस b². आता आपण एला फर्स्ट टर्म म्हटलं, बीला सेकंड टर्म म्हटलं, तर फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. आता राईट हँड साईडला काय आहे? ट्रायनॅमियल आहे. म्हणजे ए प्लस बीचा होल स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे, आणि या ट्रायनॅमियलचं लेफ्ट हँड साईडला काय आहे? कंप्लीट फॅक्टर आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? या पॅटर्नमध्ये, ट्रायनॅमियलच्या या पॅटर्नमध्ये आपल्याला जो प्रॉब्लेम दिला आहे तो लिहावं लागेल, आणि मग त्याचे फॅक्टर्स पडेल. तर a² म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. तर म्हणजे आपल्याला फर्स्ट टर्मचा परफेक्ट स्क्वेअर करावा लागेल आणि थर्ड टर्मचा परफेक्ट स्क्वेअर करावा लागेल, आणि मिडल टर्म ट्वाईस ab. तर 49 कशाचा परफेक्ट स्क्वेअर आहे? 7x, म्हणजे 7x होल स्क्वेअर होईल, प्लस इथे ट्वाईस ab लागणार आहे, आणि इथे थर्ड टर्मचा परफेक्ट स्क्वेअर करून घेऊ. पहिले थर्ड टर्म 4y स्क्वेअर. तर 4 कशाचा स्क्वेअर आहे? 2चा, म्हणजे 2y होल स्क्वेअर होईल, 2y होल स्क्वेअर. आता हे a² झालं, हे b² झालं. इथे काय पाहिजे आपल्याला? ट्वाईस ab, म्हणजे 2 इंटू ab. ab म्हणजे फर्स्ट टर्म इंटू b म्हणजे सेकंड टर्म, म्हणजे 2y. आता बघा, ही मिडल टर्म झाली. आपल्याला किती पाहिजे? 28xy. 2 इंटू 7 14, 14 इंटू 2 28xy. म्हणजे या पॅटर्नमध्ये आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे ट्रायनॅमियल लिहिलं. तर मग याचे फॅक्टर्स कसे पडेल? a प्लस बीचा होल स्क्वेअर, म्हणजे फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्मचा होल स्क्वेअर. तर फर्स्ट टर्म कोणती आहे? 7x, आणि सेकंड टर्म कोणती आहे? 2y. म्हणजे काय होईल याचे फॅक्टर? 7x प्लस 2y होल स्क्वेअर. प्रॉब्लेम 4. 64p² प्लस 32/3pq प्लस 4/9q². तर आपल्याला काय दिलेलं आहे? ट्रायनॅमियल दिलेला आहे, आणि आपल्याला याचे काय करावं लागचे आहे? कंप्लीट फॅक्टर पाडायचे आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशनची आयडेंटिटी वापरावं लागेल. कोणती? a प्लस बीच्या होल स्क्वेअरची, a प्लस बीचा होल स्क्वेअर. तर ही आयडेंटिटी काय आहे? a प्लस बीचा होल स्क्वेअर इज इक्वल टू a² प्लस ट्वाईस ab प्लस b². तर एला फर्स्ट टर्म म्हटलं, बीला सेकंड टर्म म्हटलं, तर फर्स्ट टर्म प्लस
सेकंड टर्मचा होल स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. आता राईट हँड साईडला ए प्लस बी स्क्वेअरचं काय आहे एक्सपान्शन आणि राईट साईडच्या एक्सपान्शनचं लेफ्ट साईडला काय आहे कम्प्लीट फॅक्टर. तर लेफ्ट साईडला काय आहे राईट साईडला ट्रायनॅमियल आहे. तर आपल्याला गिव्हन ट्रायनॅमियलला या पॅटर्नमध्ये लिहावं लागेल. म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. तर इथे याला फर्स्ट टर्मचा कंप्लीट स्क्वेअर करावं लागेल आणि याला सेकंड टर्मचा कंप्लीट स्क्वेअर. म्हणजे काय होईल म्हणजे 64 कशाचा स्क्वेअर आहे 8चा स्क्वेअर. म्हणजे आपण याला 8p होल स्क्वेअर करू शकतो. प्लस इथे ट्वाईस ए बी पाहिजे आपल्याला आणि इथे आपल्याला बी स्क्वेअर म्हणजे या थर्ड टर्मचा परफेक्ट स्क्वेअर करावा लागेल. तर पहिले याला करून घेऊ. तर 4 2चा स्क्वेअर आहे 9 3चा स्क्वेअर आहे आणि क्यू स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर म्हणजे 2/3 क्यूचा होल स्क्वेअर होईल. आता इथे आपल्याला पाहिजे ट्वाईस ए बी म्हणजे फर्स्ट 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म. तर फर्स्ट टर्म आपल्याला 8p मिळाली सेकंड टर्म 2/3 क्यू मिळाली. म्हणजे काय होईल 2 इंटू फर्स्ट टर्म म्हणजे 8p इंटू सेकंड टर्म 2/3 क्यू. आता इथे बघा 2 2s are 4 4 8s are 32/3 क्यू म्हणजे मिडल टर्म आली. म्हणजे आपण या ट्रायनॅमियलला या पॅटर्नमध्ये इथे लिहिलं. तर ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअरचे काय फॅक्टर्स आहे ए प्लस बीचा होल स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्मचा होल स्क्वेअर. तर इथे फर्स्ट टर्म 8p आहे सेकंड टर्म 2/3 क्यू स्क्वेअर आहे क्यू आहे. म्हणजे फर्स्ट टर्म 8p प्लस सेकंड टर्म 2/3 क्यू याचा होल स्क्वेअर. तर हे झाले फॅक्टर ऑफ कंप्लीट फॅक्टर ऑफ ट्रायनॅमियल. प्रॉब्लेम 5 3a स्क्वेअर प्लस 4ab प्लस 4/3 b स्क्वेअर. आपल्याला ट्रायनॅमियल दिलेला आहे आणि कंप्लीट फॅक्टर आपल्याला याचे पाडायचे आहे. तर याच्यासाठी आपल्याला ऑल्जेब्रिक आयडेंटिटीचा एक्सप्रेशनच्या आयडेंटिटीचा फॉर्म्युला वापरावा लागेल. कोणता ए प्लस बीच्या होल स्क्वेअरचा. तर तो काय आहे ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता एला आपण फर्स्ट टर्म म्हटलं आणि बीला सेकंड टर्म म्हटलं. तर फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. तर आता हा ट्रायनॅमियल आहे. तर ए प्लस बीच्या होल स्क्वेअरचं हे एक्सपान्शन आहे आणि या ट्रायनॅमियलचं ए प्लस बीचा होल स्क्वेअर हे काय आहे फॅक्टर आहे. तर हा जो ट्रायनॅमियल आहे हा जो ट्रायनॅमियल आपल्याला या पॅटर्नमध्ये लिहावा लागेल. कोणता ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. तर म्हणजे फर्स्ट टर्मचा होल परफेक्ट स्क्वेअर करावा लागेल आणि थर्ड टर्मचा परफेक्ट स्क्वेअर. आता हा 3 हा परफेक्ट स्क्वेअर आहे का नाही आहे. तर याच्यासाठी आपण काय करू 3ला कॉमन काढू. 3 कॉमन काढलं तर ए स्क्वेअर परफेक्ट स्क्वेअर होईल आणि इथे काय करू मग 3 कॉमन निघालं पाहिजे. तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 3नी मल्टिप्लाय करून घेऊ या टर्मला पण आणि इथे पण 3नी न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करून घेऊ. म्हणजे काय करू 3 कॉमन काढण्यासाठी इथे 3a स्क्वेअर लिहून घेऊ प्लस न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये 3 लिहिले तर 3 कॅन्सल होईल 4ab म्हणजे ही टर्म चेंज होणार नाही. प्लस इथे पण हेच करून घेऊ आपण 3/3 इंटू 4/3 बी स्क्वेअर. आणि आता याच्यातनं आपण 3 कॉमन घेऊन घेऊ. 3 जर कॉमन काढलं तर काय होईल इथे राहील 3 मग इथे राहील ए स्क्वेअर
प्लस 3 कॉमन काढलं तर इथे 4/3 होईल. 4/3 AB प्लस 3 कॉमन काढलं तर इथे काय होईल 4/3 × 3 9B². आता बघा हा पण परफेक्ट स्क्वेअर आहे फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्म 2/3चा परफेक्ट स्क्वेअर होऊन जाईल. म्हणजे आपल्याला याला या पॅटर्नमध्ये बसवता येईल. तर आता आपल्याला पहिलं फॅक्टर तर 3 मिळालेलं आहे आणि आता हा जो ट्रायनॉमियल आहे आपण A² + 2AB + B² पॅटर्नमध्ये बसवून घेऊ. तर इथे A² झालं. आता इथे आपल्याला पाहिजे 2AB आणि इथे पाहिजे आहे B² म्हणजे सेकंड टर्मचा स्क्वेअर. तर 4/9ला आपण 2/3 लिहू शकतो. 2/3चा स्क्वेअर लिहू शकतो आणि बीला 20चा स्क्वेअर म्हणजे हा 2/3 बीचा होल स्क्वेअर होईल. 2/3 बीचा होल स्क्वेअर. आता इथे 2AB म्हणजे 2 × प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म. तर 2 × प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म म्हणजे A × B म्हणजे 2/3B. आता इथे बघा किती आहे मिडल टर्म किती आहे 4/3. तर 2 × 2 4/3 AB म्हणजे आपण ट्रायनॉमियलच्या या पॅटर्नमध्ये लिहिलं. तर A² + 2AB + B² फॅक्टर्स कसे पडतात A + Bचा होल स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्मचा होल स्क्वेअर. म्हणजे याचे फॅक्टर्स तर पहिला फॅक्टर तर 3 आपल्याला मिळालेला आहे आणि याचे फॅक्टर्स काय पडेल फर्स्ट टर्म प्लस थर्ड टर्म म्हणजे A फर्स्ट टर्म झाली आणि ही 2/3B सेकंड टर्म 2/3B आणि याचा होल स्क्वेअर. हे झाले कंप्लीट फॅक्टर. प्रॉब्लेम 6 9/5S² + 6SV + 5V². आपल्याला ट्रायनॉमियल दिलेला आहे आणि याचे आपल्याला कंप्लीट फॅक्टर्स करायचे आहे. तर आपल्याला काय करावं लागेल अल्जेब्रिक एक्सप्रेशनच्या आयडेंटिटीचा वापर करावा लागेल. कोणत्या A + Bच्या होल स्क्वेअरच्या. आणि ही आयडेंटिटी काय आहे A + Bचा होल स्क्वेअर = A² + 2AB + B². आता Aला आपण फर्स्ट टर्म म्हटलं Bला सेकंड टर्म म्हटलं तर फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्मचा होल स्क्वेअर = फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 × प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. आता राईट हँड साईडला आपल्याला A + Bच्या होल स्क्वेअरचं एक्सपान्शन दिसत आहे आणि हा जो एक्सपान्शन आहे हा आहे ट्रायनॉमियल आणि या ट्रायनॉमियलचे A + Bच्या होल स्क्वेअर हे काय आहे परफेक्ट फॅक्टर. म्हणून आपल्याला काय करावं लागेल या पॅटर्नमध्ये या ट्रायनॉमियलला लिहावं लागेल म्हणजे कंप्लीट स्क्वेअर होऊन जाईल. तर इथे काय पाहिजे आहे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे Aचा स्क्वेअर आणि Bचा स्क्वेअर म्हणजे याला कंप्लीट स्क्वेअर करावं लागेल आणि याला कंप्लीट स्क्वेअर करावं लागेल. तर हा होईल A² इथे 2AB आणि इथे B². तर परफेक्ट स्क्वेअर आहे का हा 9 हा 3चा स्क्वेअर आहे पण 5 नाही आहे. तर आपल्याला काय करावं लागेल इथून जर आपण 1/5 कॉमन काढलं तर 9S² होईल आणि 9 हा 3चा स्क्वेअर म्हणजे 3Sचा होल स्क्वेअर म्हणजे परफेक्ट स्क्वेअर बनवता येईल. म्हणजे याच्यातनं आपल्याला पहिले 1/5 काय करावं लागेल कॉमन काढावं लागेल. तर आता 1/5 कॉमन काढण्यासाठी या सेकंड टर्ममध्ये पण आपण 5नीच मल्टिप्लाय करू आणि 5नीच डिवाईड करू आणि इथे पण 5नीच मल्टिप्लाय करू आणि 5नीच डिवाईड करू कारण की 5 कॅन्सल झालं तर टर्म चेंज होणार नाही. म्हणजे काय लिहू आपण 9/5S² प्लस इथे 5नीच मल्टिप्लाय करू 5नीच डिवाईड करू इंटू 6SV प्लस इथे पण 5नीच मल्टिप्लाय करू 5नीच डिवाईड करू इंटू 5
व्ही स्क्वेअर. आता बघा 5 कॅन्सल झालं तर टर्म चेंज होत नाही, 5 कॅन्सल झालं तर टर्म चेंज होत नाही. आणि आता आपण याला 1/5 या तिन्ही टर्ममधनं कॉमन काढून घेऊ. 1/5 कॉमन काढलं तर काय राहील इथे 9s² राहील. 1/5 कॉमन निघालं. इथून 1/5 म्हणजे डिनॉमिनेटरमधलं 5 कॉमन निघालं तर 5 6 30 SV होऊन जाईल. प्लस डिनॉमिनेटरमधले 5 कॉमन निघाले तर 5 × 5 25 V² होऊन जाईल. तर आता आपल्याला ब्रॅकेटमध्ये जो ट्रायनॅमियल दिसत आहे त्याला आपल्याला A² + 2AB + B² पॅटर्नमध्ये लिहायचा आहे. तर इथे आपल्याला फर्स्ट टर्मचा होल स्क्वेअर करावा लागेल. तर 9 3चा स्क्वेअर आहे तर 3s होल स्क्वेअर होईल. आणि इथे 25 5चा होल स्क्वेअर आहे म्हणजे 5v होल स्क्वेअर होईल. तर आपल्याला या पॅटर्नमध्ये लिहावं लागेल. म्हणजे पहिले 1/5 एक फॅक्टर लिहून घेऊ आणि इथे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे एचा स्क्वेअर म्हणजे याला 3s होल स्क्वेअर लिहून घेऊ. प्लस इथे 2ab लिहायचा. ही टर्म नंतर तयार करू. आणि थर्ड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 25 कशाचा स्क्वेअर आहे 5चा स्क्वेअर म्हणजे इथे 5v होल स्क्वेअर होईल. आता इथे A² झालं, इथे B² झालं आणि इथे आता आपल्याला 2ab करायचं आहे. 2a म्हणजे फर्स्ट टर्म, B म्हणजे सेकंड टर्म म्हणजे 2 × 3s × 5v. आता बघा ही मिडल टर्म तयार झाली का. 3 × 2 6, 6 5 30 SV झालं. या पॅटर्नमध्ये झालं. आणि या पॅटर्नचे जे फॅक्टर्स A² + 2ab + B² चे फॅक्टर्स कसे पडतात A + Bचा होल स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्मचा होल स्क्वेअर. मग याचे फॅक्टर्स कसे पडेल ही फर्स्ट टर्म होईल आणि ही सेकंड टर्म म्हणजे ही A होईल, ही B होईल, 2ab म्हणजे फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्मचा होल स्क्वेअर म्हणजे याचे फॅक्टर्स पडेल 1/5 पहिले लिहून घेऊ. फर्स्ट टर्म म्हणजे 3s, सेकंड टर्म म्हणजे 5v आणि याचा होल स्क्वेअर.